तुम्हाला पण मुलांच्या टिफिनला किंवा नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न पडतो का? तर बनवा हे पराठे. हे स्वादिष्ट तर आहेच, पण हेल्दी पण आहेत. मी 1.5 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. ही डाळ स्वच्छ धुवून याच्यामध्ये थोडी हळद, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपल्याला ही डाळ कुकरला शिजवून घ्यायची आहे. कुकरच्या 2 किंवा 3 शिट्ट्या करायच्या आहेत. येथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालायची आहे. याच्यामध्ये 1 चमचा तूप किंवा तेल घालून सगळं कणकेला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. कणिक आपल्याला खूप पातळ किंवा घट्ट मळायची नाही. आपण चपातीला भिजवतो अशी मऊ कणिक भिजवायची आहे. आपली कणिक भिजवून झालेली आहे. आता आपण पराठ्याचं स्टफिंग बनवून घेऊया. त्यासाठी मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आता याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे, आता याच्यामध्ये घालायचा एक बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये घालूया थोडीशी हळद. आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, चाट मसाला. आता याच्यामध्ये उकडून घेतली डाळ घालायची आहे. आता याच्यामध्ये घालायची 1 छोटा चमचा साखर. आता आपल्याला ही डाळ कोरडी होईपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे. डाळ आपली कोरडी झालेली आहे. आता गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालूया. आता आपण हे सारण एका प्लेटमध्ये थंड व्हायसाठी काढून ठेवूयात. सारण आपलं थंड झालेलं आहे. आता आपण पराठे लाटायला घेऊया. कणकेचा एक गोळा घेऊयात. आपल्याला अशी वाटी करून घ्यायची आहे. मध्ये जाड ठेवायचं आहे आणि साईडला पातळ करायचं आहे. आता याच्यामध्ये आपण स्टफिंग भरूयात. याचा गोळा घेतला आहे तेवढाच आपला स्टफिंगचा गोळा घ्यायचा आहे आणि हा थोडासा पिठामध्ये घोळून घेऊयात, म्हणजे लाटताना आपला पराठा बाहेर येणार नाही. आता हा असा मध्ये प्रेस करत करत ह्यात भरायचा आहे आणि काठ बंद करायचा आहे आपल्याला. हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे सारण शेवटपर्यंत पोचतं. आता आपल्याला हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे. पातळ पराठा लाटलाय मी एकदम आणि सारण पण अगदी शेवटपर्यंत गेलेलं आहे. पराठाने मी भाजताना मध्यम आचेवर भाजायचा आहे. बारीक गॅस करायचा नाही, नाहीतर पराठे वातट होतात. पराठ्यावर बबल आले की आपल्याला पराठा पलटून घ्यायचा आहे. तेल किंवा तूप लावून दोन्ही साईडून पराठा खरपूस भाजून घ्यायचा आहे. हा पराठा मी नाश्त्याला बनवला आहे, पण तुम्ही हा दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी पण बनवू शकता. तुम्ही हे पराठे जर मुलांच्या टिफिनसाठी बनवत असाल तर हे स्टफिंग तुम्ही रात्रीच बनवून ठेवू शकता. खूप छान झाला आहे पराठा.